हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण होते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 ची जी वॅकन्सी आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेज मध्ये आज आपण टॉपिक 8 वॉटर रिसोर्सेस इन महाराष्ट्र याच्याबद्दल एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. याच्या पहिले आपण 7 टॉपिक कव्हर केलेले आहेत आणि जल जीवन ऑथॉरिटी ऍक्ट पण सुद्धा कव्हर केलेले आहेत. सर्व व्हिडिओज तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळून जाणार. तर ज्यांनी आतापर्यंत व्हिडिओला लाईक नाही केलं आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, सगळ्या पीडीएफ्स अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हव्या असतील व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस सुद्धा करू शकता. ठीक आहे. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, एक्झामला फार हेल्प होईल तरी. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया वॉटर रिसोर्सेस इन महाराष्ट्राचे एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द एस्टिमेटेड एव्हरेज अॅन्युअल अवेलेबिलिटी ऑफ सरफेस वॉटर इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील सरफेस वॉटरचा अंदाजे वार्षिक सरासरी उपलब्धता किती आहे? बघा, ऑप्शन आहे 164 किलोमीटर क्यूब, 120 किलोमीटर क्यूब, 180 किलोमीटर क्यूब अँड 200 किलोमीटर क्यूब. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, 164 किलोमीटर क्यूब. ठीक आहे. महाराष्ट्र हॅज एस्टिमेटेड एव्हरेज अॅन्युअल सरफेस वॉटर अवेलेबिलिटी अबाउट 164 क्युबिक किलोमीटर्स. ओके. तसंच बघा, जनरल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये जीके जीएस ऑल टॉपिक्स वन लाइनर्स अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड, व्हॉट पर्सेंटेज ऑफ महाराष्ट्र कल्टिवेबल एरिया इज ड्रॉट प्रॉन? महाराष्ट्रातील लागवडीस योग्य जमिनीपैकी किती टक्के मावळ वाहू आहे? तर बघा, ऑप्शन आहे 20%, 30%, 40%, 50%. करेक्ट आन्सर आहे थर्ड, 40%. Approximately 40% of the cultivable area in Maharashtra is prone to drought. Next, second, how many river basin system cover महाराष्ट्र? महाराष्ट्रात किती नदी सिंचन प्रणाली आहेत? बघा, ऑप्शन आहे 3, 4, 5, 6. द करेक्ट आन्सर आहे थर्ड, 5. महाराष्ट्र इज कवर्ड बाय 5 river basin system including Godavari, Krishna, Tapi, Narmada and west flowing coastal river. Next, fourth, which river are considered the 4 main river basin covering 92% of the cultivable land? लागवडीस योग्य जमिनीपैकी 92% झाकणाऱ्या मुख्य 4 नदी सिंचन प्रणाली कोणत्या आहेत? तर बघा, ऑप्शन आहे गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा. सेकंड, गोदावरी, कृष्णा, मुला, पूर्णा. सेकंड, तापी, गोदावरी, इंद्रावती, वर्धा. अँड फोर्थ, कृष्णा, तुंगभद्रा, नर्मदा, गोदावरी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, Godavari, Krishna, Tapti, Narmada, because these 4 basin cover most cultivable land and support major agriculture region. Next, fifth, what is the overall groundwater availability in Maharashtra annually? महाराष्ट्रातील वार्षिक भूजल उपलब्धता किती आहे? बघा, ऑप्शन आहे 10 किलोमीटर क्यूबिक, 15 किलोमीटर, 20.5 and 20.5 किलोमीटर क्यूबिक. The correct answer is third, 20.5 kilometer cubic is for renewable groundwater resources in Maharashtra. Next, 6, what proportion of irrigation potential is created using surface water? सिंचन क्षमता किती टक्के सरफेस वॉटर वरून निर्माण केली जाते? बघा, ऑप्शन आहे 25%, 45%, 60%, 80%. The correct answer is third, 60%. Around 60% of irrigation potential is based on surface water source like dam and canals. Next, 7, approximately how many major and medium irrigation projects have been constructed in Maharashtra to date? महाराष्ट्रात आतापर्यंत किती मोठे आणि मध्यम सिंचन प्रकल्प बांधले गेले आहेत? तर बघा, ऑप्शन आहे 1500, 2200, 2700, 3200. करेक्ट आन्सर आहे थर्ड, 2700. The state has constructed about 2700 major, medium and minor irrigation projects. Next, 8, what is the irrigation potential created in Maharashtra as per latest estimate in? महाराष्ट्रातील सिंचन क्षमता किती निर्माण झाली आहे सध्या अंदाजानुसार दशलक्ष हेक्टर मध्ये? तर बघा, ऑप्शन आहे 4.5, 6.2, 8.1, 12.6. द करेक्ट आन्सर आहे फोर्थ, 12.6. द अल्टिमेट इरिगेशन पोटेन्शियल कंबाइनिंग सरफेस अँड ग्राउंड वॉटर इज एस्टिमेटेड ॲट 12.6 million hectares. Next, 9,
What percentage of water use in Maharashtra is attributed to irrigation? महाराष्ट्रातील पाण्याचा किती टक्के सिंचनासाठी वापरला जातो? तर बघा ऑप्शन आहे 50 to 60%, 60 to 70%, 70 to 80%, 80 to 90%. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड 70 to 80% because irrigation consume the majority of water resource in Maharashtra. Next, 10th, Maharashtra Water Resource Regulatory Authority was established in which year? महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा ऑप्शन आहे 1993, 2000, 2005, 2010. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 2005. ठीक आहे. इट एस्टॅब्लिश टू रेग्युलेट सेक्टरल वॉटर अलोकेशन अँड बल्क वॉटर रेट्स. तसंच बघा मराठी व्याकरणची सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये कंप्लीट व्याकरण दिलेले आहेत एमसीक्यू सोबत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 11th, व्हॉट इज द रेंज ऑफ अॅन्युअल रेनफॉल व्हेरिएबिलिटी इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे प्रमाण किती फरकाने बदलते? तर बघा ऑप्शन आहे 300 to 2000 mm, 400 to 6000, 500 to 5500 and 6000 to 800. The correct answer is second 4000 to 6000 millimeter. ठीक है. Rainfall varies widely affecting water availability and drought condition. Next 12th, how many rainy days does Maharashtra typically experience between June and September? जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात साधारण किती पावसाचे दिवस असतात? तर बघा ऑप्शन आहे 20 to 50 days, 30 to 80 days, 40 to 100 days and 50 to 120 days. तो करेक्ट आंसर आहे थर्ड 40 to 100 दिवस. रेन इज कॉन्सन्ट्रेटेड इन मान्सून मंथ विथ व्हेरिएबल रेनी डेज. नेक्स्ट 13, व्हॉट इज द प्रायमरी कन्स्ट्रेंट इन महाराष्ट्र इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर? महाराष्ट्रातील सिंचन पायाभूत सुविधेतील मुख्य अडथळा काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॅक ऑफ डॅम, सेकंड पुअर कॅनल सिस्टम अँड डिस्ट्रीब्युशन कंट्रोल, थर्ड इनसफिशियंट ग्राउंड वॉटर अँड फोर्थ लो अॅन्युअल रेनफॉल. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड पुअर कॅनल सिस्टम अँड डिस्ट्रीब्युशन कंट्रोल. कालवे व पाणी वितरण व्यवस्थेतील कमकुवतपणा बिकॉज इन्फ्रास्ट्रक्चरल weakness such as canal maintenance and water control system hamper efficient irrigation. Next 14, which act govern the management of irrigation system by farmer in Maharashtra? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांद्वारे सिंचन व्यवस्थापन कोणत्या अधिनियमाद्वारे नियंत्रित होते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट वॉटर मॅनेजमेंट ऍक्ट 2000, सेकंड महाराष्ट्र वॉटर रिसोर्स ऍक्ट 2005, थर्ड मॅनेजमेंट ऑफ इरिगेशन सिस्टम बाय फार्मर ऍक्ट 2005 अँड फोर्थ इरिगेशन रेग्युलेशन ऍक्ट 2010. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड मॅनेजमेंट ऑफ इरिगेशन सिस्टम बाय फार्मर ऍक्ट 2005. शेतकऱ्यांद्वारे सिंचन व्यवस्थापन अधिनियम 2005 बिकॉज this act enable farmer participation in irrigation management to improve efficiency. Next 15, what is a major focus of Maharashtra state water policy? महाराष्ट्र राज्य जल धोरणाचा मुख्य लक्ष्य कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीजिंग ग्राउंड वॉटर पंपिंग, सेकंड इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, थर्ड रिड्यूसिंग रिव्हर फ्लो अँड फोर्थ लार्ज स्केल वॉटर एक्सपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, एकात्मिक जलसंपत्ती व्यवस्थापन बिकॉज द पॉलिसी एम्फसाइज कोऑर्डिनेट बेसिन मॅनेजमेंट अँड सस्टेनेबिलिटी. नेक्स्ट 16, what is the average utilization percentage of the irrigation potential created? निर्मित सिंचन क्षमतेचा सरासरी उपयोग किती टक्के आहे? तर बघा ऑप्शन आहे 40 to 50%, 50 to 60%, 60 to 70% and 70 to 80%. तो करेक्ट आंसर आहे सेकंड 50 to 60%. Utilization remains below potential due to inefficiencies and infrastructure gap. Next 17, what is water control situation WCS in irrigation infrastructure? सिंचन पायाभूत सुविधेत वॉटर कंट्रोल सिच्युएशन म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द ॲबिलिटी टू मेजर वॉटर फ्लो, सेकंड रेग्युलेटिंग अँड कंट्रोलिंग वॉटर लेवल अँड डिस्चार्ज इन कॅनल, थर्ड कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम अँड फोर्थ ग्राउंड वॉटर रिचार्ज सिस्टम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रेग्युलेटिंग अँड कंट्रोलिंग वॉटर लेवल अँड डिस्चार्ज इन कॅनल. कालव्यातील पाणी पातळी व प्रवाह नियंत्रण करणे बिकॉज वॉटर कंट्रोल सिच्युएशन इज क्रिटिकल फॉर इफिशियंट कॅनल वॉटर डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट 18, which sector demand the majority of Maharashtra water use?
महाराष्ट्रातील पाण्याचा सर्वात जास्त वापर कोणत्या क्षेत्रात होतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंडस्ट्रियल, सेकंड डोमेस्टिक, थर्ड इरिगेशन अँड फोर्थ ॲक्वाकल्चर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इरिगेशन, सिंचन, बिकॉज इरिगेशन इज द लार्जेस्ट वॉटर कन्झ्युमिंग सेक्टर. Next 19. Which river basin contribute the highest irrigated area in महाराष्ट्र? महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन क्षेत्र कोणत्या नदी सिंचन प्रणालीमध्ये आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट गोदावरी. गोदावरी basin span a large area of cultivable land with numerous irrigation project. Next 20. What proportion of Maharashtra water resource is considered deficit or highly deficit? महाराष्ट्रातील पाण्याच्या स्रोतांपैकी किती टक्के कमतरता किंवा तीव्र कमतरतेत आहे? तर बघा ऑप्शन आहे 35%, 43%, 49%, 55%. करेक्ट आन्सर आहे थर्ड 49%. Nearly half the state river basin face water deficit due to growing demand and climate variability. Okay. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल, अकाउंट्स सर्व पीडीएफ अवेलेबल आहेत इंग्लिश मराठीमध्ये सुद्धा. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.